We have given a memorandum and sent by email to Amit Shah and the Indian Home Secretary. Now, Shankarpalli, convener of Goa against Gundaraj, he will explain what is given in the memorandum. तुमकां सगळ्यांक खबर आसतलें की 18 तारखेक रामाचेर एक ब्रुटल अटॅक जालो आणि हो जो अटॅक आहा हेणी आख्खें गोंय हालोवन सोडलें आणि हो अटॅक तेचेर 6 जाणांनी अटॅक केलो आणि तेच्या उपरांत मागीर 8 जाणांक पुलिसांनी धरले आणि लोकांचो डिमांड आसलेलो आणि आयज सुद्दां लोक डिमांड करता की मास्टर माइंड कोण म्हणजे तो अटॅक कोणी घडोवन हाडलेलो हो अटॅक कोणी घडोवन हाडलेलो तो आयज गोंयचे लोक जाणून घेवपाक सोदतात. आता आम्ही ह्याच्या पयलीं सुद्दां असे खूब प्रकार पळयले आमी. हेच्या पयलीं आमी पर्वरी विलास मेतेराचो प्रकार पळयलो, फादर बिस्मार्क हेका सुद्दां अजून मेरेन न्याय मेळना, कोणी फादर बिस्मार्काक मारलो ते कळना. अशेंच आनी खुबशे जाग्यांचेर अटॅक जाल्लेले आसा आणि हे जर अशें कंटिन्यू जायत रावले जाल्यार फुडें मागीर आमी आयज म्हणटा लॉ अँड ऑर्डर ऑलरेडी कॉलेप्स जाल्लेली आसा. फुडें मागीर लोकांक सुद्दां हेतून धोका आसा. त्या दिसा रामाचेर अटॅक जालो त्या दिसा रिपोर्टर सोयरू वेळीप हो सुद्दां तेच्या वांगडा आसलेलो आणि तेका सुर्येच्या हेचेर धरून तेका थंयसर उबो दवरलो. सो खंय ना खंय तरी एक्टिविस्टा बरोबर पत्रकारांक सुद्दां तेंच्यांनी एक भंय घातलो आणि आयज जर ते एक्टिविस्टा वांगडा अशें करपाक शकता जाल्यार ते कोणा वांगडा अशें करपाक शकता. आयज पत्रकारितेक सुद्दां भंय उरोवंक ना. सो हेची दखल एक्चुअली आयज पुलिसांनी घेवन जो मास्टर माइंड कोण आहा तो सोदून काडपाची गरज आसलेली. आयज 3 तारीख 18 ते 3 तारीख पुलिसांनी फक्त ते जे कोण जेंका कॉन्ट्रॅक्ट दिल्लेले अशें आमकां दिसता तेंकाच धरलेले आसा. जेणे कोणी हो एक्झिक्यूट करून हाडलेलो, जेणे हो प्लॅन केल्लो तो मनीस अजून मेरेन धरूंक ना. सो आमी पयलींच तुमकां सांगलेलें की आमी ते स्तराचेर सगळे कडेन वयतले ज्या जाग्याचेर आमकां न्याय मागपाक जाय. आमी गव्हर्नरा कडेन त्या दिसा गेले, तेका गव्हर्नरा कडेन मिटींग घेतली आणि आमच्या वांगडा रती काणकोणकर रामा काणकोणकराची मेसेज ती आमच्या वांगडा आसलेली आणि ती सुद्दां गव्हर्नरा वांगडा उलयली आणि जे कितें रामा काणकोणकरा वांगडा घडलां ते सगळे तेणी सविस्तर म्हायती गव्हर्नराक दिली आणि गव्हर्नरान आमकां आश्वासन दिलें की आय विल लूक इनटू दीस मॅटर म्हणून. तेच्या उपरांत आयज अमित शाह जी होम मिनिस्टर आमच्या भारत देशाचे आयज ते हांगा आमच्या गोंयांत येता. तेंची फाल्यां विजीट आसा आणि हे असले टायमाचेर तेंची विजीट आसा ज्या टायमाचेर गोंयचो नामांकीत एक्टिविस्ट रामा काणकोणकर हो हॉस्पिटलांत न्हिदलेलो आसा एक ब्रुटल अटॅक जावन. सो ह्या टायमाचेर आमकां हें दिसलें की आमी अमित शाहजी कडेन कंप्लेंट पावोवपाची कशी. सो आमी थ्रू मेल होम मिनिस्ट्री आनी होम सेक्रेटरीक आमी ही कंप्लेंट पावयलेली आसा थ्रू आमचे टेंडर गोवा अगेन्स्ट गुंडाराज. सो आमी ही कंप्लेंट पावयलेली आसा आणि आमी आशा धरता की ह्या कंप्लेनीचेर ते सुद्दां दखल घेतले आणि रामा काणकोणकरांक न्याय दिवपाक ते आमकां हेल्प करतले. सो ह्या कंप्लेनी आमी स्ट्रेट फॉरवर्ड बरयलेले आहा. गोंयांत लॉ अँड ऑर्डर कॉलेप्स जाल्लेली आसा. आमकां जाय तसो पुलिसां कडल्यान सपोर्ट मेळना. पुलिसांनी जाय तशें इन्व्हेस्टिगेशन करूंक ना. आतां काल रामा काणकोणकरान स्टेटमेंट दिला तुमकां सगळ्यांक खबर आसा आणि त्याच्या स्टेटमेंटा उपरांत आतां पुलीस आपलें इन्व्हेस्टिगेशन खंयच्या वळणाचेर व्हरतले ते आमकां पळोवपाक जाय. आतां स्टेटमेंट कितें दिला तें आमकां खबर ना. सो आयज आमी गोंयांत पळयता लॉ अँड ऑर्डर खरीच कॉलेप्स जाल्लेली आसा आणि ईच अँड एवरी सिटीजन ऑफ गोवा इज कन्सर्न अबाउट लॉ अँड ऑर्डर. सो खंय ना खंय तरी हांगा जे गोंयांत जे चल्लां आमचो चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत सदांच म्हणटा की भिवपाची गरज ना आणि तो कितें इन्सिडंट जालो जाल्यार हांसोवन घालयता. सो आमी म्हाज्या हिसपान जाल्यार ते हांसपाच्या पेक्षा सिरियस जावपाची गरज आसा आणि हे जे मॅटर्स आहा ते कन्सर्न डिपार्टमेंटा कडेन पावोवन आयज गोंयांत लॉ अँड ऑर्डर स्थिर करपाची गरज आसा. म्हणून आयज आमी ही कंप्लेंट तेंचे मेरेन पावयलेली आहा आणि आमी अपेक्षा दवरल्या की ते आमकां ह्या कंप्लेनीक गोंयांत जी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जाल्लेलें आहा तेचेर दखल दितले आणि ती सुदारपाचो प्रयत्न करतले. आणि आमी हेतून एक डिमांड केलेलो आहा की रिटायर्ड जस्टिसाच्या थ्रू हेची इन्क्वायरी जावपाक जाय. कित्याक सांग आमकां मेन म्हटल्यार पुलिसांचेर तितलो विश्वास ना. कित्याक रामा काणकोणकराचेर हेच्या पयलीं सुद्दां अटॅक जाल्लो आणि तेणी सांत आंद्रे पुलीस स्टेशनाचेर तेणी कंप्लेंट दिल्लेली आणि त्या कंप्लेनीचेर व्हडलीशी हेंच्यांनी कांय दखल घेवंक नासलेली. सो आयज ज्या पद्दतीन रामा काणकोणकराचें स्टेटमेंट हे इन्व्हेस्टिगेशन आहा हें जें चल्लां तें आमकां त्या लेवलीचेर चल्लां कशें दिसना. तुम्ही अपॉइंटमेंट मागला तुम्ही आमी अपॉइंटमेंट मागपाचो प्रयत्न केलो म्हणजे तो शेड्यूल टायट पावतले. आमी प्रयत्न करतले अजून मेरेन आमी ट्राय करतले की हे तेचे मेरेन पावोवपाची. कित्याक सांग तेचे मेरेन पावोवपाक आमकां हे जर मेळ्ळें दिस इज अ व्हेरी सिरियस मॅटर. आणि आयज जेन्ना होम मिनिस्ट्री फेल जाता तेन्ना एक पर्याय आमचे कडेन उरता तो अमित शाहजीक आमी हे दिवपाचें आणि तेका सांगपाचें. सो आमकां जर सपोज तसो जर टायम तेजे कडेन मेळटा आमकां 1-2 मिनटां सुद्दां जर मेळत एक सुद्दां आमच्या मेंबराक तेका मेळपाक जर मेळटा जाल्यार आमी प्रयत्न करतले तेका मेळपाक. कालच्या स्टेटमेंटात रामान कोणाक निर्मा केला
अन्न आमी कांयच सांगपाक शकना. दॅट इज ते पुलिसांचें हें आमी ते कांय डिस्क्लोज करूंक शकना आनी एक्चुअली आमकां कांय खबरूय ना. तुम्ही कितें हेची क्रायम ब्रांचाची वा कितें मागणी केल्या? अजून मेरेन काय आमी काय तुम्ही हितून आमी रिटायर्ड जजाच्या थ्रू इन्क्वायरी जावपाक जाय म्हणून मागल्या हायकोर्ट जजाच्या थ्रू इन्क्वायरी जावपाक जाय म्हणून आमकां जाय ते तो रिकवर जायना कित्याक सांग तेजे हेल्थ तो स्लो इम्प्रूव जाता, तेज्या दोळ्यांसून ब्लर दिसता तेका आनी तेका आयसायट ते एक प्रॉब्लम आहा तेचे आनी मेन म्हटल्यार तेका चलपाक मातशें प्रॉब्लम जाता, दूख तेची कमी जावंक ना. So he is in a position to give a statement. सो पोझिशनान आसलो म्हणून तेणी दॅट इज हिज फॅमिलीज दिस थिंग तेंचे डिसिजन ते थंय आमी इंटरफियर करपाक काल स्टेटमेंट घेतलो काल स्टेटमेंट घेतला. मिनिस्टर कमिटी काडटा म्हणल्यार मिनिस्टर रामाचे पळय तुमकां खरें सांगूं वचत म्हटल्यार आमी पयले दिसा जेन्ना चीफ मिनिस्टराक मेळ्ळे तेन्ना चीफ मिनिस्टरा कडेन जेन्ना आमचें उलोवप जाल्लें तेन्ना तेणी आमकां डेली अपडेट दिता म्हणून सांगलेलें थ्रू मिडिया. सो चीफ मिनिस्टराचे केन्ना आमकां तेच्या डिपार्टमेंटानसून येवना, होम डिपार्टमेंटानसून, मेडिकल डिपार्टमेंटानसून तेचे हेल्थ अपडेट्स आमकां येवना कितें. सो खंयसुनूच आमकां हेचे अपडेट्स येवना. सो म्हणून आमी तेच्या पुलीस स्टेशनाचेर वचून इन्क्वायरी केली, इन्व्हेस्टिगेशन खंय पावलां तें. सो तेंच्यांनी आपले परीन आमकां सांगलें की आमचें इन्व्हेस्टिगेशन चालू आसा आनी आमी इन्व्हेस्टिगेशन लूज सोडचें ना म्हणून. सो आतां आयज तेका आय थिंक आमचो हेल्थ मिनिस्टर तेका मेळपाक गेलोलो, तेचें कितें उलोवप जालें तें आमकां तुमकां पयलीं आनी तेणें हें म्हटलां की फॅमिली जायसर आपूण दवरता म्हणून हेल्थ मिनिस्टरान. हय तेणी तेची तें कॅर घेता म्हणून सांगलां. कशें पळयता तुमी? येस पळय कशें आहा, सेम स्टेटमेंट हे स्टेटमेंट आमी वेलकम करता, पूण सेम स्टेटमेंट गोंयच्या चीफ मिनिस्टरान सुद्दां त्या दिसा दिल्लें. पूण मदीं मागीर डॉक्टर येवन तेका डिस्चार्जाचे खबरी उलोवपाक लागले तें मातशें आमी मातशें कन्फ्यूज जाले की तो आयज ज्या पद्दतीन आहा त्या पद्दतीन तो डिस्चार्ज घेवपाकूच शकना कित्याक तेका घरा व्हरप म्हटल्यार तेचे जे ट्रिटमेंट आहा ते खंय ना खंय तरी लूज पडटलें. सो म्हाजें दिसता जाल्यार जीएमसीन तेका एटलीस्ट 50% तरी रिकवरी करून तेका मागीर डिस्चार्ज दिवपाची गरज आसा. तुम्ही मागलेले एक एवरी 24 hours एक अपडेट दिवपाक ते सीएमानूच सांगलेलें न्हू. होय, पण आतां इज इट स्टील गोइंग ऑन बिकॉज काल तुम्ही म्हणले दितले म्हणून सांगले तेणी. पूण अजून मेरेन काय तेंच्यांनी दिवंक ना तेंच्यांनी. फक्त हेल्थ मिनिस्टरान आतां स्टेटमेंट केला की आमी ते आपले जे डॉक्टर्स आहा तेचेर सारकी नजर दवरून आहा आनी तेका सारकें ट्रिटमेंट दीत आहा म्हणून आनी डॉक्टरांच्या स्टेटमेंटाचेर आपूण हें करतलो. आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशनाचे अपडेट 24 hours तुमकां दिवपाक. पुलिसांनी काय अजून मेरेन काय प्रेस दिवना, कांय दिवना. तेच म्हणून आमी त्या दिसा पुलीस स्टेशनार गेलेले. पुलीस स्टेशना वयल्यान आमकां कांयच अपडेट्स येना. पयलीं 2 दीस दिले मरे तेणें. पूण एक्चुअली आतां पळय आयज पळयत ना म्हटल्यार 15 दीस जावन गेले न्हू. हय तेच म्हणटा. हय 15 दिसांनी एटलीस्ट एक 5-6 फावटी तरी तेंच्यांनी दिवपाक जाय आसलेलें. जे एसपीचें काम आसलें, पीआयचें काम तुम्ही आसलें, डिमांड केला? आमी डिमांड केल्लो. असो एक रुमर जाल्लो पयलो तेजी कितें पर्सनल एनिमिटी आहा म्हणून. सो तुमकां अशें कितें दिसता ते आतां स्टेटमेंट दिला ते बदलून? ती आमी पयलीं क्लियर केलेली. तेका हांवें विचारलेलें तुजी पर्सनल एनिमिटी आहा कोणा वांगडा, तें ना म्हणून सांगलेलें म्हाका. सो तेणें त्या स्टेटमेंटान कितें दिलां तें म्हाका कांयच खबर ना. पर्सनल एनिमिटी तो राहा. एसपी सांगता. एसपी इज अ व्हेरी सिनियर police officer. Then SP must provide the evidence. Can you evidence दाखवून जाय न्ही? Where is the evidence? There is personal enmity. We have demanded also to the media that you provide the evidence. आणि ते आमी हितून आणि सीएम कितें म्हणटा? इन्व्हेस्टिगेशन ऑनगोईंग, अजून चालू आहा. So before the investigation is complete, how can you conclude that it was personal enmity? And what is the basis? What is our question? फाटल्यान तुमचो वायट पावतो कित्याक आसा? पळय आमचो वायट पावटो आमी आयज सगळ्या एक्टिविस्टांनी डिसायड केला. नॉर्मली जेन्ना सेंटराकसून मिनिस्टर येता आनी असले प्रकार जेन्ना घडटा, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन काबार जाल्लेले आसता. आयज आमच्या गोंयांत कितलेशे मुद्दे आसात जे मुद्द्यांचेर गोंयांत लोक प्रोटेस्ट करतात. सगळे कडेन ईच अँड एवरी डे मुद्दे चालू आसा. काल तुमी मांडवी नदीन कसिनोचो सुद्दां मुद्दो पळयलो. सो ईच अँड एवरी डे मुद्दे आसात. ह्या टायमाचेर एक्चुअली काळे बावटे दाखोवपाक जाय आसलेले जे कोण सेंटराकच्यान येता ते. पूण आमी तशें करूंक ना. वी स्टँड फॉर पीस. गोवा इज नोन फॉर पीस. आनी आमी पीसफुली रामा काणकोणकारा खातीर जस्टीस मागतले. पीसफुली आमी डिमांड करतले की लॉ अँड ऑर्डर आमची पयली आसलेली तशी लॉ अँड ऑर्डर करा म्हणून. आमकां हे जे आयज लॉ अँड ऑर्डर वाडले, रेप, मर्डर, मॉलेस्टेशन, गँग रेप, गँग वॉर, कितें मागीर अटॅक ऑन एक्टिविस्ट, अटॅक ऑन रिपोर्टर्स, हे सगळे गोंयांत बंद जावपाक जाय म्हणून आमी पीस आमकां जाय म्हणून जे फाटल्यान बावटे जे वायट आहा ते आमी उबे केलेले आसा. आमी ब्लॅक बावटे दाखोवन तुमचो निशेध करचे ना. आमी पीस मागतले. आमकां मुक्ती जायी या लँड कन्वर्जना पासून, कोळशा पासून, सगळे जे आयज नाका जाल्लेले प्रोजेक्ट सरकार हाडटा तेच्या पासून मुक्ती जाय म्हणून आमकां गोंयकार आमकां आख्ख्या जगाक आमची ख्याती आहा की आमी पीसफूल गोंयकार म्हणून. सो आयज आमी धवे बावटे दाखोवन आयज अमित शाह कडेन आमी डिमांड करता की आमकां गोंयांत जी पयली पीस आसलेली तशी आमची पीस आमकां गोंयांत आमकां हाडून दी म्हणून. तो तुमी आतां काणकोणकारान स्टेटमेंट दिला देखून म्हाका वेग येतलो बाबा दिसता. कित्याक सांग तेचे स्टेटमेंटूच लोकांक जाय आसलेलें. एका पुलिसांक जाय आसलेलें इन्व्हेस्टिगेशन तेंकां थरो करपाक. कळ्ळें तुका?
आनी कितें कोणाक विचारपाक जाय? हेचेर हांव सांगता तुका जे पळय आतां स्टेटमेंट केला रामान त्याच्या पयलो SP आपणाचो ऑन बेसिस ऑफ सर्कमस्टेन्शियल एविडन्साचेर तेणे स्टेटमेंट केलो जे हांवें बाबान आतां सांगलालो पळय तो. सो इट वॉज अ इनमॅच्युअर स्टेटमेंट बाय द इन्व्हेस्टिगेटिंग ऑथॉरिटी. सो असले दुसऱ्या कडेन ना जावचे डायरेक्ट एविडन्स मेळतो हेचो विक्टिमाचो हे घेतो स्टेटमेंट घेतो त्यातले एविडन्स येवंक जाय. हो हितून दाखयताले केस खंय तरी वयपाक आणि ही चूक ना करची. एक मिनिट कशें आसा न्ही प्रत्येक वेळा हो विशय येता की रामा काणकोणकाराची पर्सनल एनिमिटी आशिल्ली ताज्या खातीर हें जालां काय म्हणून. विशय सामको सिंपल आसा की पर्सनल एनिमिटी म्हटल्या नंतर हो विशय रामा काणकोणकर आनी कोणा व्यक्तीचो जाता, हो संपूर्ण गोंयकारांचो जायना. रामा काणकोणकर हो सगळ्या गोंयकारां खातीर झगडटालो. तो ताज्या मुळे ते इन्व्हेस्टिगेशन लिमिटेड करून तो गोंयकारां खातीर झगडटालो म्हणून पर्सनल आपल्या गोष्टी खातीर झगडटालो अशें दाखोवन गोंयकारांची मनां वळोवपाचो जो प्रयत्न करता जो कोण ताका आन्सर दिवपाची गरज आसा. शंकर पुलिशेचें इन्व्हेस्टिगेशन आणि एक कितें मरे एकूच सांगता माझी घर योजना आमचे भुरगे घरात चुकी ना आमचे भुरगे घरात चुकी गुंडाक हाडून मारतात आमच्या घरातल्या भुरग्यांक जर मारता माझी घर योजना घरातल्या भुरग्यांक जर काढून मारूंक लागले तर मुख्यमंत्र्यांचे सांगपाचें की आमच्या भुरग्यांक घरात सुशेगाद रावपाक जाय. माझी घर योजना गोंयकारां आनी कितें गुंडे हाडून मारपाची हेचेर म्हाका सांगपाचें गुंडगिरी वाडलेली आसा. थँक्यू.